राष्ट्राय स्वाहा. नमस्कार, मी शरद भोंगसे. राष्ट्राय स्वाहा मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. असत्यमेव जयते, अभिजित जोगांच्या या पुस्तकावरच्या मालिकेतला पुढचा भाग आणि अतिशय महत्वाचा भाग. भारताच्या इतिहासातील सगळ्यात महत्वाचं आक्रमण म्हणजे इस्लामचं आक्रमण. आणि या इस्लामच्या आक्रमणाबद्दल अत्यंत अभ्यासपूर्ण जोगांनी या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. अरबस्तानातील बहुसंख्य लोक भटके टोळीवाले असले तरी काही एकाच ठिकाणी राहून व्यापार आणि उदीम करणारे व स्थिर जीवन जगणारे होते. या व्यापारी केंद्रांमधलं सगळ्यात महत्वाचं केंद्र होते ते मक्का. मक्का मदिना, आपण नेहमी हे शब्द ऐकतो. आपले अनेक मुस्लिम भारतातले दरवर्षी मक्का मदिनेला जातात, हज यात्रेला जातात. या मक्केबद्दल तुम्हाला आता खरी माहिती कळेल. तर मक्केमध्ये काबा या शिळेभोवती उभं असलेलं एक प्राचीन मंदिर होतं. स्थानिकांची अशी श्रद्धा होती की ज्यू, ख्रिश्चन व इस्लाम या तिन्ही धर्मांचा प्रमुख प्रवर्तक इब्राहिम याने हे मंदिर बांधलं होतं. या मंदिराच्या परिसरामध्ये कुठलीही हिंसा करण्यावर प्रतिबंध होता. त्यामुळे व्यापाऱ्यांचे जथ्थे येथे येऊन देवाणघेवाणीचे व्यवहार करत असत. या मंदिराचं व्यवस्थापन कुरैश या जमातीकडे होतं. आता या कुरैश इथून मोहम्मद पैगंबरांचा कसा संबंध आहे बघा. या कुरैश जमातीकडे होतं. हे कुरैश लोक व्यापाऱ्यांचे गट उत्तरेला सिरिया व दक्षिणेला येमेनकडे घेऊन जात असत. व्यापार उद्योगासाठी करावा लागणारा प्रवास, त्यातून निर्माण झालेलं हितसंबंधांचं आणि संपर्काचं जाळं, या गोष्टींचा पुढे इस्लामच्या प्रसारासाठी खूप उपयोग झाला. कुरैश जमातीला व मक्का परिसरातील इतरांना मिळणारा मान व त्यांचं आर्थिक राजकीय नेतृत्व आणि भटक्या टोळ्यांचं शौर्य आणि पराक्रम यांचा संगम इस्लामच्या प्रसारासाठी पुढे निघालेल्या मोहिमांमध्ये अतिशय महत्वाचा ठरला. ही झाली पार्श्वभूमी. आता मोहम्मद पैगंबरांचा जन्म याच कुरैश जमातीत इसवी सन 570 मध्ये झाला. इसवी सन 600 मध्ये त्यांनी कडव्या एकेश्वरवादी नव्या धर्माचा म्हणजे इस्लामचा प्रचार करायला सुरुवात केली. नीट लक्ष देऊन ऐका आता. एकमेव सच्चा ईश्वर गॅब्रिएल या देवदूतामार्फत त्याचा एकमेव खरा प्रेषित असलेल्या मोहम्मद यांच्याकडे आपले संदेश पाठवतो. एकमेव सच्चा ईश्वर गॅब्रिएल या देवदूतामार्फत त्याचा एकमेव खरा प्रेषित असलेल्या मोहम्मद याच्याकडे आपले संदेश पाठवतो. या संदेशाचं पालन करणाऱ्या आणि त्यानुसार वागणाऱ्या लोकांना मृत्यूनंतर स्वर्गाचा लाभ होईल व इतर सगळ्यांना भयानक नरकात यातना सोसाव्या लागतील, असं या धर्माचं सांगणं होतं. अनेक देवांवर श्रद्धा ठेवणं, मूर्तीपूजा करणं म्हणजे मोहम्मदाच्या शिकवणीनुसार नरकवासाला आमंत्रण होतं. म्हणजे आपण काफर म्हणतात ना आपल्याला, मूर्तीपूजा आणि अनेक देवांवर. ही शिकवण म्हणजे मक्केतील मंदिरामुळे तिथे भरभराटीला आलेल्या अर्थव्यवस्थेला दिलेलं आव्हान आहे. असं वाटून मक्केत मोहम्मद पैगंबरांना मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होऊ लागला. इसवी सन 622 पर्यंत हे प्रकरण बरंच हातघाईवर आलं होतं. यावेळी मक्केपासून 320 किलोमीटरवर अंतरावर असलेल्या मदिना या गावातील लोकांनी मोहम्मदांना आपापसातील भांडणाचा निवाडा करण्यासाठी बोलवलं. मक्केतील तणावग्रस्त परिस्थितीपासून दूर जाण्याची ही चांगली संधी होती. अबू बकर, उमर, उथमान, जावई अली आणि काही मोजक्या सहकाऱ्यांना घेऊन मोहम्मद याने मदिनेकडे प्रयाण केलं. या स्थलांतराला इस्लाममध्ये हिजरा हे संबोधन आहे. त्यांच्याबरोबर गेलेल्या लोकांना मुजाहिरन, तर मदिनेत त्यांना मदत करणाऱ्या लोकांना अन्सार असं म्हटलं जातं. पैगंबराचं मदिनेकडे प्रयाण ही इस्लामच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाची घटना मानली जाते. मक्केकडे जाणाऱ्या व्यापारी जथ्यांवर हल्ले करून त्यांनी मक्केतील आपल्या शत्रूंची नाकाबंदी करायला सुरुवात केली. कोणी?
पैगंबराने मदिनेत राहून. इसवी सन 624 मध्ये बद्र येथे झालेल्या लढाईत इस्लामच्या सैन्यानं मक्केच्या सैन्याचा पराभव केला. यानंतर उहुद आणि खंदक या नावाने प्रसिद्ध असलेल्या युद्धानंतर त्यांचा इसवी सन 628 मध्ये मक्केशी तह झाला. इसवी सन 630 मध्ये मक्केतील लोकांनी त्यांचं वर्चस्व मान्य केलं. त्यानंतर त्यांनी स्वतः काबा मंदिरातील मूर्तीचा विध्वंस केला. त्या संपूर्ण प्रदेशावर इस्लामचं वर्चस्व प्रस्थापित झालं. या दरम्यान आजपर्यंत महम्मदाशी शत्रुत्व पत्करलेल्या मक्केतील अनेक प्रमुख घराण्यांनी त्यांचं नेतृत्व मान्य करून इस्लाम धर्म स्वीकारला. मग यानंतर धर्मवेडानं झपाटलेल्या अरब सैन्यानं मध्ये येईल त्याला कापून काढत पश्चिमेला स्पेन ते पूर्वेला सिंध पर्यंतचा प्रचंड भूप्रदेश ज्या झपाट्यानं प्रादाक्रांत केला ते पाहून संपूर्ण जगानं तोंडात बोटं घातली. आक्रमणाच्या या प्रलयकारी आवेश आणि आवेगाचं वर्णन मानवी सुनामी या शब्दातच करता येईल. कशा कशा पद्धतीने देश पादाक्रांत केले बघा. 632 साली सिरिया आणि पॅलेस्टाईन बायझंटाईन साम्राज्याचा भाग होता. बाल्कन प्रदेश, दक्षिण इटली, सिसिली, इजिप्त, उत्तर आफ्रिका अशा विस्तीर्ण प्रदेशावर 600 वर्षांपासून राज्य करणारं बायझंटाईन साम्राज्य ईस्टर्न रोमन एम्पायर म्हणून ओळखलं जात होतं. त्या काळातलं एक महत्वाचं शक्तिशाली साम्राज्य. सिरिया आणि पॅलेस्टाईनमध्ये तेव्हा ग्रीक भाषा प्रचलित होती. लोक ख्रिश्चन धर्माचे उपासक होते. स्वतः प्रेषित मोहम्मद सिरियाला येऊन गेलेले होते आणि मक्केच्याही आधी जेरुसलेममध्ये मुस्लिम प्रार्थनेची सुरुवात झालेली होती. सिरियाची चांगली ओळख असल्यामुळे मोहम्मद जिवंत असताना त्यांनी 629 ते 630 साली तिथे सैन्याच्या तुकड्या पाठवून चाचपणी केली होती. त्यांच्या मृत्यूनंतर खलिफा अबू बकरने पहिली मोहीम सुरू केली ती सिरियामध्येच. 632 साली सुरू झालेली ही मोहीम अवघ्या 8 वर्षात 640 साली संपूर्ण सिरिया मुस्लिम अंमलाखाली आणून समाप्त झाली. या मोहिमेचं नेतृत्व प्रेषितांचा आधी विरोधक असलेला आणि नंतर समर्थक बनलेला अबू सुफियान याची 2 मुलं याझिद आणि मुआविया यांच्याकडे होती. सिरियातील विजयामुळे मुआविया याचं महत्व वाढून तो नंतर इसवी सन 661 मध्ये दमास्कस येथे स्थापन झालेला उमायाद खिलाफतीचा खलिफा बनला. अशा रीतीनं ग्रीक ही प्रमुख भाषा असलेल्या 1000 वर्षांपासून या प्रदेशावर राज्य करणाऱ्या रोमन साम्राज्याचं अवघ्या 8 वर्षात समूळ उच्चाटन झालं आणि सिरिया हळूहळू एक अरब देश म्हणून ओळखला जाऊ लागला. इस्लाम भयानक पद्धतीने आक्रमण करत 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 त्यांनी असे देशच्या देश पादाक्रांत केले. अवघ्या 125 ते 150 वर्षात सिरिया, इराण, इराक असे अनेक राष्ट्र त्यांनी इस्लामिक बनवून टाकले जी आधी इस्लामिक नव्हती. पण भारतावर मात्र 1100 वर्ष आक्रमण करून सुद्धा भारताला आज तागायत इस्लामिक राष्ट्र बनवता आलेलं नाही. पण आपल्याला 1100 वर्ष लढणाऱ्या हिंदू राजांचा इतिहास माहीत नाही. पण आपल्यावर आक्रमण केलेल्या सर्व मुसलमान, हूण, शक, ब्रिटिश या सगळ्या राजांचा इतिहास आपल्याला माहिती आहे. आणि यासाठी हे पुस्तक फार महत्त्वाचं आहे. आणि या पुस्तकातले सगळे हे मी जे वाचून दाखवते हे फार महत्त्वाचं आहे. वाचा पुस्तक, आवर्जून वाचा. या इस्लामचा पुढे कसा कसा प्रसार होत आणि मग शेवटी त्यांनी भारताकडे मोर्चा वळवला पुढच्या भागात. धन्यवाद. राष्ट्राय स्वाहा.